नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण गवारीची भाजी करणार आहोत। मंडईतून आपण ज्यावेळेस गवार आणतो ना त्यावेळेस अशी मोठी पण असती, थोडीशी मध्यम पण असती आणि एकदम कवळी पण असती। पाय ही अशी कवळी गवार निवडून काढायची। त्याच्यापासून आपण ना खूप छान असे भाजी बनवणार आहोत। पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा कोणी सांगितली नसेल पा अशी मस्त भाजी आपण बनवणार आहोत आज। आणि घेताना शक्यतो अशी जरा कवळी पाहूनच घ्यायची गवार, जास्त अशी मोठी नाही पाहिजे ही अशी। आता ही अशी जी कवळी गवार आहे ना ही सर्व आपण निवडून घेऊयात। आता ही गवार ज्यावेळेस आपल्याला निवडायची ना त्यावेळेस काय करायचं, ही अशी निवडायची, हे दोन्हीकडचे पण भाग काढून घ्यायचे आणि ही जी मोठी आहे ना ही मोठी ही अशीच ठेवायची आणि हा भाग मग हा टाकून द्यायचा। अशा पद्धतीने ही गवार निवडून घ्यायची। पहा ही अशी मोठी मोठी जी लांब असते ना याला तुकड्या करायचा नाही, अशीच ठेवायची। ही मी निवडून घेतलेली आहे। आता याची आपण हळद मिठाची गवार बनवूयात। आपण भाजीची तयारी करत तोपर्यंत गवारीमध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे अगोदर आणि त्याच्यानंतर मग 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। पण ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची ना त्यावेळेस अशी भिजून ठेवायची आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। हा गावरान लसूण आहे, याच्यावरती तुम्हाला पापुद्रे वगैरे पण दिसतात पहा। हे पूर्ण सोलत नाही मी, एक कांडी मी सोलून घेतलेली आहे लसणाची, ते टाकून घेत आहे। जिरी 2 टीस्पून। आता लसूण काय करायचा, ओबडधोबड असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे, पूर्ण पेस्ट करायची नाही। आणि हे जिरा आणि लसूण हे ओबडधोबड कुटून घेतलं ना त्याच्या भाज्या खूप छान लागतात पहा। हे असं कुटून घेतलेलं आहे आपण। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे, आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे। 3 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापले की याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकून घेत आहे। आपण खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरं ठेचून घेतलं ते सुद्धा याच्यात टाकून घेऊया। कढीपत्ता आणि हिरवी मिरची देठासहित आहे, याला फक्त थोडासा छेद करून घेतलेला आहे, असं कापून घ्यायची थोडीशी। आणि हे सुद्धा याच्यात हिरवी मिरची टाकून घेत आहे। हे सर्व आपण छान परतून घेऊयात। हे परतताना गॅस मंद ठेवा, कारण लसूण करपून द्यायचं नाही। मिरची परतती व्यवस्थित, पण लसूण ठेचलेला आहे तो करपू शकतो, त्याची टेस्ट बदलते। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 2 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून हळद टाकलेली आहे। आपण हळद मिठाची गवार करतो आहे ना, तर याच्यात हळद थोडीशी जास्त टाकायची आणि तेलामध्ये परतून घ्यायची। गॅस आपला मंद आहे त्याच्यामुळे ही हळद करपणार नाही, छान अशी परतली जाते तेलामध्ये। आणि ही गवार मी पाण्यामध्ये ठेवलेली होती, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। ही गवार मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून अशीच पाण्यामध्येच पुन्हा ठेवायची, अशी पाण्यातून काढून सुक्की करायची नाही। आता आपण ह्याच्यातून निथळून अशी निथळून याच्यामध्ये टाकायची। कारण पाण्यामधून काढताना थोडासा अंश हा गवारीला राहतो, पाणी थोडंसं राहतं, तेच पाणी सुटतं पुन्हा फोडणीमध्ये। त्याच्यामुळं अगोदर गवारीला पाणी सुटतं ना, त्यामुळे गवार खूप चवदार लागते। नंतर मग आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत, पण अगदी सुरुवातीला अशाच पद्धतीने गवार टाकायची। गॅस मी फुल केलेला नाही, मंद गॅसवरती पूर्ण प्रोसेस करून घेत आहे। छान अशी परतून घ्यायची। आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे। लसणाचं जे भांड होतं ते विसळून घेत आहे। कोणत्याही भाज्या शिजायच्या असतील ना तर वरती ताटात असं पाणी टाकायचं
आणि गॅस मंद ठेवायचा. हे पाणी गरम झालं की आपल्याला या गवारीमध्ये गरम पाणी ओतायचं आहे. हे पहा 1 मिनिटानंतर छान अशी गवार पण परतून झालेली आहे आपली आणि पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात शिजण्यासाठी. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा. याला चांगली मोठी उकळी आली की त्याच्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती गवार शिजून घेऊयात. हे पहा गवारीला चांगली आता उकळी आलेली आहे. मंद गॅस करू आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि गवार शिजून घेऊ. आपण गवार शिजून घेत आहोत. पहा अशी कढईमध्ये शिजवली ना खूप छान चव लागते त्याची. गवार शिजल्यानंतर याच्यामध्ये खूप पाणी राहिलं तर काय करायचं, फुल गॅस ठेवून ते पाणी आपण आटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग हे पहा अशी थोडीशी ओलसरच पाहिजे, जास्त एकदम मोकळी याच्यातलं पाणी आटून घ्यायचं नाही पूर्णपणे. याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे. 3 टेबलस्पून याच्यामध्ये आपण दाण्यांचा कूट टाकून घेतलेला आहे. अतिशय चवीला ही मस्त अशी हळद मिठाची गवार म्हणतात, पण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे. त्याच्या टेस्ट याला खूप छान येते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.